नमस्कार मित्रांनो, सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा प्रतिष्ठान कुलदीप तात्या कोंडे युवा मंच भोर राजगड मुळशी यांच्याकडून शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते श्री वसंत अंकार सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यांच्या विचाराने आपले आयुष्य नक्कीच बदलेल। संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतीकारी प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज। संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ। स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले। बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे। शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई। कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील। मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया। हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला, या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे। अखंड महाराष्ट्र फिरत असताना आणि जवळजवळ अर्धा भारत फिरत असताना माझ्या लेकरानं पहिल्यांदा पहिला विचारानं जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुमच्या काळजामध्ये मी पेरतो। आज हा जो 1 तास आहे तो 1 तास कोणत्या व्याख्यानाचा नाही, माझ्या लेकरानं कोणत्या प्रबोधनाचा नाही, तर हा 1 तास जो आहे तो व्याख्यान आणि प्रबोधन याच्या पलीकडे जे परिवर्तन असतं त्या परिवर्तनाचा 1 तास आहे। शेकडो वर्षापासून माझ्या लेकरानं अनेक व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले। प्रबोधनाच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेला नाही, काळजाच्या तळापर्यंत गेला नाही। आमच्या मधला माणूस जागा झाला नाही माझ्या पोरानो। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। आज या 21व्या शतकामध्ये आणि या विज्ञान युगामध्ये तुम्हा आम्हाला आमच्या मधला माणूस जागा करावा लागतो। माणूस म्हणून आम्ही जन्म घेतला, पण माणूस आम्ही असल्याची जाणीव करून द्यावी लागते। ही प्रचंड मोठी खंत आज आमच्या भारतीयांच्या छाताडावरती तांडव करीत आहे। म्हणून माझ्या लेकरानं आजचा हा 1 तास कोणत्या प्रबोधनाचा नाही, तर आजचा हा 1 तास आहे परिवर्तनाचा। माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या मातीमध्ये लक्षात घ्या, तुम्ही आम्ही जन्म घेतला आणि इथं माणूस हरवलेल्या माझ्या लेकरांना
माझ्या या समाजाला पुन्हा एकदा माणूस काय असतो याची जाणीव करून देण्यासाठी माझ्या तात्यांच्या माध्यमातून लेकरानं आज मी तुमच्या समोर उभा आहे। आणि जर आमच्या मधला माणूस आम्हाला जागा करायचा असेल तर अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हा आम्हाला झाली पाहिजे माझ्या लेकीनं। हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं। ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं। ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं। ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्यावरती संस्कार केले, माझ्या पंखांना बळ दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं। आणि ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं याला म्हणतात कृतज्ञता। माझ्या लेकरानं या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, माझ्या तुकोबा रायांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली। जय जयकार झाला माझ्या लेकरानं, पण बेंबीच्या देठापासून झाला नाही, काळजापासून झाला नाही, मनाच्या गाभाऱ्यातून हा आवाज उठला नाही। कारण लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव, ज्या ज्या वेळेला छत्रपतींचं नाव, ज्या ज्या वेळेला माझ्या संभाजीराजांचं नाव, माझ्या विश्वरत्नांचं नाव आमच्या कानावरती पडेल, त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे। चौखोर उधळलेल्या घोड्यांच्या प्रमाणे आमच्या नसातून रक्त माझ्या लेकरानं दहवायला पाहिजे। कारण या महामानवाने, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला। म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेला आहात, लक्षात घ्या। तुमची आमची मान आज अभिमानानं ताट आहे, कारण या महामानवांच्यामुळं। मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, माझ्या आईचा, माझ्या वडिलांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, या मातीचा जय जयकार कसा झाला पाहिजे, अंतरंगापासून झाला पाहिजे। आई वडिलांची पुण्य आहे म्हणून आम्हाला एवढं सुंदर शरीर मिळालेलं आहे। या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणात ताट ठेवायचा, आहा, आणि असा जय जयकार झाला पाहिजे। लक्षात घ्या, हा सुमंत छत्रपती शिवाजी राजांच्या कर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही माती पुन्हा एकदा आनंदाने हसली पाहिजे। चला, प्रत्येकानं दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, आपल्या खांद्याजवळ ठेवायचे आहेत, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, आणि जय जयकार असा झाला पाहिजे, हा सुमंत दुमदुमला पाहिजे। पाठीमागं बसलेले, त्या हॉलमध्ये बसलेल्या सगळ्या लेकरांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, पाठीमागं सगळे पालक लोक, तुम्ही सगळे कशाला आलाय, काय साखरपुडा आहे काय कोणाचा? चला, सगळ्यांनी दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी एकदम, कॅमेरा फिरवायचा आहे लेकरांच्या वरती आणि एकदम जोरात चेहऱ्यावरती तेज पाहिजे। चला, पाठी जगाना ताट, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे, बोला भारत माता के। बस, आता असाच जोश येणारा एक तास, कॉलेजच्या लेखीनं सगळ्यांना सांगतोय, एक तास असाच जोश। आणि आता आज घरी गेल्यानंतर कसं जायचं, रोज घरी कसं जाता, शिक्षकांनी दिलेला अभ्यासक्रम, पाठीवरती दप्तराचं ओझ, हातामध्ये मोबाईल, अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी तर सकाळी पाठवला होता, रस्त्याने सगळ्या दंगा करत घरी जायचं। पण आज घरी तसं जायचं नाही, आज घरी पळत पळत जायचं, आई समोर उभं राहायचं ना, आईला बघायचं ना, म्हणायचं मम्मी मॉक करायचं, आईच्या गालाचा मुका घ्यायचा, आईनं तुला अगदी कडकडून मिठी मारली पाहिजे, आणि शाळेत अगोदर मुका
मुख्याध्यापकांना फोन केला पाहिजे, आज शाळेमध्ये नेमकं शिकवलंय काय, माझी लेक आज गुलाबाच्या फुलासारखे घरी आलेले आहे, माझं लेकरं आज आनंदात उड्या मारत आलेलं आहे। एवढा आनंद घेऊन जायचा आहे आणि अजिबात तणाव घ्यायचा नाही ना, तुम्ही तणाव घ्यायचा। आणि आज तर मला अजिबात तणाव नाही, कारण सगळी माझी लेकरं 8वी 9वी 10वी 11वी 12वीची माझ्या समोर बसलेले आहेत, त्यामुळे मला अजिबात कसलाच तणाव नाही, कसलं टेन्शन नाही। अगदी आज आनंदाने 1 तास मी उड्या मारणार आहे, कारण हे 10-10 हजार कॉलेजची पोरं, काय सांगतोय ऐका, 10-10 हजार कॉलेजची पोरं अशी मुठीमध्ये मी ठेवतो। मैदानावरती 10-10 हजार पोरं जर बसले, एक पोरगा हलू देत नाही, झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही। आजकाल आजूबाजूला फिरणारे प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येऊन बसतात, लक्षात घ्या। एवढी पकड आहे। पण जर 1ली ते 4थीची पोरं जर माझ्या समोर आली तर माझं पाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही। मोठमोठं वक्त या कार्ट्यांनी घरी बसवलेलं आहे। हा ती पोरं जर माझ्या समोर आली तर मात्र माझं पाय लटलटायला लागतात। माग कार्यक्रम झाला माझा अमरावतीला, एक मॅडम अशा पर्स लावून, अगदी फेरेन लावले लावून अशा माझ्या समोर आल्या, मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय। मी म्हणलं, माते तुझ्यावर काय मी अन्याय केला, तर सगळ्यांना तुम्ही घेतलं, 7वी पर्यंतची सगळी लेकरं मैदानात बसवलेत आणि आमचं 1ली ते 4थीचं युनिट तुम्ही घरी जायला पाठवायला सांगितलंय। मी म्हटलं, अजिबात त्या लेकरांना माझ्या समोर आणून बसवायचं नाही, कारण ही कार्टी कधी काय करतात, आमचं सगळं रंगलेलं व्याख्यान उद्ध्वस्त करून टाकतात, त्यामुळे ही कार्टी माझ्या समोर आणायची नाही। मॅडम लय हुशार होत्या, मला म्हणाल्या, सर पुढे नाही आणून बसवत, तुमच्या मागं आणून बसवली तर चालतील का? मॅडम पण हुशार होत्या। मी म्हणलं ठीक आहे, मागा बसाव म्हणलं, आणि 2-3 शिक्षक तिथं बसवायचे आणि मुलांनी दंगा केला तर बघ, अजिबात दंगा होता का म्हणे। मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या, टनाटना उड्या मारत गेल्या। मला वाटलं 5-50 पोरं आणतील, चांगली 100-200 पोरं आणली। मी पाठीमागच बघितलं नाही, माग सगळी बसवली, 2 शिक्षक तिथं बसवलेले होते। आणि आज घरी गेल्यानंतर जरा युट्यूबला जायचं, वसंत अंकारे टाकायचं। मला एक सवय आहे, विद्यार्थ्यांच्या मध्ये उभा राहतो, खुर्चीवर असा उभा राहतो आणि माझे विचार लेकरांच्या काळजामध्ये मी पेरत असतो। व्याख्यान रंगलेलं होतं, मध्ये बरोबर खुर्ची टाकून मी उभा होतो आणि त्यातलं एक 1लीचं कार्ट एवढं वांड होतं, रांगत रांगत कधी माझ्या खुर्चीच्या खाली येऊन बसलंय मला माहित सुद्धा नाही। व्याख्यान चांगलं रंगात आलं आणि खुर्चीतनं बाहेर मुंडकं काढलं आणि मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची। खुर्चीतनं खाली उडी टाकली, म्हणलं आता हेव नकाशा घेऊन कुठं कुठं फिरलोय काय माहिती। आत या ग, इकडे या इकडं या, इथं या, इकडे या लवकर या। कमियर जागा देतो, चला ये जरा मागे सरक रे, चल मागे सरक, चल लवकर मागे सर मागे जरा बस, चला ग बसा लवकर इथं, बस इथं, बस इकडे तोंड करून बसा माझ्याकडे, इकडे तोंड करून बस, बस चला लवकर, असं थोडस, चल लवकर ये, आज चला बसून घ्या, ओके, जास्त कुठे जाऊ नको माग। तर ही लेकरं अशी कार्टी आहेत, लक्षात घ्या। पण आज मला अतिशय आनंद झालेला आहे, 1ली 2रीचा लेकरू माझ्या समोर नाही, एक तर लेकरू एवढं वांड होतं, पालक प्रशिक्षण होतं, सगळी पालक बोलवलेली होती आणि एक समोर आईच्या मांडीवर बसलं होतं आणि अगदी 4 वर्षाचं गोरं गोमटं पोरग बसलंय। आणि मगाशी कसं स्टेजवर आम्ही बसल्यावर शायनिंग कसं असतंय आमचं, तसं मी स्टेजवर बसलो होतो आणि ती कार्ट माझ्याकडे बघायचं आणि आपल्या आईला हळूच सांगायचं, मम्मी ते स्टेजवरचं माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय। मला एवढा आनंद वाटला, म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे याच्या घरामध्ये माझ्यासारखं कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून हे लेकरू मला बॉब्स म्हणतंय। मला एवढा आनंद झाला, जरा मिशीला पीळ दिला आणि त्याच्याकडे बघत म्हणलं, काय र वाघा, तसं जोरात खालनं ओरडलं, बॉब्स म्हणून। त्या वेळेला त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं, आईनं तोंड दाबून धरल्यानंतर मला सहन झालं नाही, लगेच मी उठलो, म्हणलं काय ग माते, अगं एवढा सुंदर माझा भाचा आहे, आहा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे के। तर ती मला म्हणली, दादा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे। ही अशी 1ली 2री 3रीची कार्टी, लक्षात घ्या।
पण माझ्या लेकरानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले, या कवळ्या कळ्यानं माझी, या कवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी, शेकडो महापुरुष. हे माझ्या पोरानं, आम्ही छत्रपती शिवाजी राजांचा शोध घेतो कुठं, आम्ही संभाजी राजांचा शोध घेतो कुठं, तर पुस्तकाच्या पानावरती घेतो. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून जातात, या महामानवांचा जन्म प्रत्येक घरामध्ये झालेला आहे, प्रत्येक घरामध्ये झालेला आहे. या कवळ्या कळ्यांच्या मध्ये माझा महात्मा लपलेला आहे. पण आम्ही कुठं तर विसरून गेलो पोरीनो आणि पोरानो. आणि म्हणून हे बाग, तुला आज जाणीव करून देतो बाग. आज आलोय तात्यांच्या माध्यमातून तुझ्या समोर उभा आहे बाग. वसंत हंकारे आला आणि फक्त मनोरंजन करून गेला. वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला. असं होता नाही, कामा नाही माझ्या पोरीनं. आज घरी जायचा बाग, तुझ्या मधला माणूस घेऊन जायचाय पोरा. छत्रपती शिवाजी राजांची ही माती आहे बाग. इथं 4 लेकी, 4 वर्षाच्या लेकीवर आज बलात्कार व्हायला लागला. माझ्या पोरींचे तुकडे तुकडे व्हायला लागले. हे पोरा का कशासाठी, याची जाणीव तुला करून देतोय बाग. आज माझ्या राजांच्या मातीमध्ये मी उभा आहे. पोरीनो ऐका, माझ्या लेखीनं हे बाग, आज वसंत हंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला. नाही बघ पोरी, आज तुझ्या मधला माणूस जागा करतो पोरा. आज घरी जायचा बाग, आज पळत पळत घरी जायचा बाग. आणि घरी गेल्यानंतर आईला पहिला प्रश्न करायचा माझ्या लेकरा, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत शिक्षण माझ्या पोरी तू घेतलास, पण आईला हा प्रश्न कधीच विचारला नाही. तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला. हे पोरानं, आपला तिरंगा चंद्रावरती फडकला. आपला तिरंगा चंद्रावरती फडकला माझ्या लेखा. पण हा प्रश्न मात्र तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस. आज पळत पळत घरी जायचा बाग, आज पळत पळत घरी जायचं. आपल्या आईच्या नजरेमध्ये माझ्या पोरी नजर घालायची आणि आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई, आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई, आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरा, आज पळत पळत जायचं ना आईला पहिला प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, तिच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ. मुखातले सगळे शब्द तिच्या विरून जातील. कारण पोरानं, 9 महिने 9 दिवस, 9 महिने 9 दिवस ती माता आपल्याला या उदरामध्ये ठेवत असते. आणि पोरांनो, ज्या वेळेला तुमचा जन्म होत असतो, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरी. हे पोरा, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरण यातना त्या आईला होत असतात. तुम्हा आम्हाला जन्म देताना पोरीनं आईची ही वेदना आम्हाला कळाली का? पोरा, आईची ही वेदना आम्हाला कळाली का? अरे हे फळ्यावरती अनेक अवघड गणित, फळ्यावरती अनेक अवघड गणित आम्ही सोडवली बाग. पण आईच्या या वेदनेचं गणित मात्र नालायकानं आम्हाला कधीच कळालं नाही. 9 महिने 9 दिवस ती माऊली आम्हाला उदरामध्ये ठेवत असते. आणि ज्या वेळेला आपला जन्म होत असतो पोरा, तिचा शेवटचा श्वास या विश्वामध्ये विलीन होत असतो. एवढ्या अनंत यातना त्या माऊलीला होत असतात. तुम्हा आम्हाला जन्म देताना. आणि पोरा, हात जोडून सांगतो बाग, पुस्तकाच्या कुठल्याच पानावर तुला हे कधीच सापडणार नाही बाग. हे पोरा, हे बाग, हे पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला नालायका, त्या क्षणाला तुझ्या जर दोन्ही गालाला पहिला स्पर्श कोणी केला असेल माझ्या पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्यावेळेला तुझ्या या दोन्ही गालाचा मुका जर कोणी घेतला असेल पोरा,
तर त्या माऊलीचं नाव आई आहे, त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरी ए पोरी, आनंदानं उड्या मारत, आनंदानं उड्या मारत. हे जर तुझ्या जवळ कोण आला असल, हे ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला आनंदानं जर उड्या मारत तुझ्या जवळ कोण आला असल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, पण पोरानं आई बापाच्या या वेदना मात्र आम्हाला कळाल्या नाहीत. या मातीमध्ये, या छत्रपती शिवाजी राजांच्या मातीमध्ये आज 4 वर्षाच्या लेकीवर बलात्कार होतोय. हे पोरा, माझा 17-18 वर्षाचा पोरग हातामध्ये सिगारेट घेऊन रस्त्यानं फिरताय. का पोरा? कारण तुला आई नाही कळाली, तुला बाप नाही कळाला बाग, म्हणून आज आलोय बाग माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या मातीमध्ये. हे बाग, हे आज तुला सांगतो बाग पोरी, ए पोरी, आज 4 वर्षाच्या लेकीवरती बलात्कार होतो. का? कारण नालायकानं तुम्ही तुमची ओळख विसरलाय. तुम्ही तुमची ओळख विसरलाय. या विज्ञान युगामध्ये तुम्ही तुमची ओळख विसरलाय. म्हणून पोरी, आज तुला तुझी ओळख तयार करून द्यायला आलोय बाग. आज तुला तुझी ओळख तयार करून द्यायला आलोय. हे पोरी, आजपासून ही ओळख तू कधीच विसरायची नाहीस माझ्या लेके. आजपासून ही ओळख तू कधीच विसरायची नाही. हे पोरी, हे बाग, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन फिरत होती बाग. नीट ऐका रे नालायकानं, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन फिरत होती बाग. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बाग. हे 100-150 वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं, समाज परिवर्तन करायचं. समाजाला हे मान्य नव्हतं बाग. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा हा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बाग. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या बाग. हे पोरे, तरी सुद्धा आपलं प्रत्येक पाऊल ती उचलत होते. प्रत्येक पाऊल आपलं उचलत होते. एका पडक्या वाड्यामध्ये ती जात होते. एका पडक्या वाड्यामध्ये ती जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं ती दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होते. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरे, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. हे तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर नालायक हरामखोरानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. हे पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस बघ. बघ, या मातीमध्ये आलोय. माझ्या राजानं कोणाच्या पोटी जन्म घेतला याची जाणीव तुला करून देतो. तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ पोरी. हे पोरी, दानवीर, दयावीर, धर्मवीर, युद्धवीर, महान ओजस्वी तेजस्वी, राजनीती जाणकार, महावीर, महाबाऊ, महाबली, बली, अतुल बली, सुलक्षणी, वाऱ्याप्रमाणे वेगवान, गरुडासारखी नजर, दाक्षिणात्य, शाहवर्मा, क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्म घेतला बघ माझ्या राजानं. हे शील, सत्यप्रियता, शस्त्रप्रयोग, स्वराज्य स्वप्न, विजयकांक्षा, विजय लक्षणा, विजय वर्धिनी, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य, गांभीर्य, दक्षता, मनधैर्य, निर्भयता, कुलकन्या, कुले धन्या, महितान्वया, जगदंबा, आदिशक्ती, राष्ट्रमाता, औजिजाऊच्या पोटी माझ्या राजानं जन्म घेतला. हे पोरी, बघ, ती औजिजाऊ म्हणजे तू आहेस बघ. ती औजिजाऊ म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर नालायक हरामखोरानं यावं, या शिकण्याच्या वयामध्ये तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. आलोयच या मातीत तर तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बाग. इकडे बाग, आलोयच या मातीत तर तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बाग. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बाग. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता.
छत्रपती शिवाजी राजा मला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं, एक रण चंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ते तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. हे तुझी ओळख आहे का? तू तुझी ओळख विसरली म्हणून हे लांडगा आलं बघ रस्त्यावरती. आणि हे लांडग तुझ्यावरती तुटून पडायला लागलं. 3-3, 4-4 वर्षाच्या लेकींच्यावर बलात्कार करायला लागलं. त्या लांडग्यांना ठेचण्याची धमक आणि ताकद पोरे तुझ्यामध्ये आहे बाग. पण तू तुझी ओळख विसरलेस आणि आज ही ओळख घरी घेऊन जायचं आहे पोरी. आज ही ओळख घरी घेऊन जायचं आहे. नालायकानं, छत्रपतींची ही माती आहे. बाग हिंदवी स्वराज्याची स्थापना या मातीमध्ये झाली पोरा. अरे स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. नीट ऐकरा, स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. तो राजा या मातीमध्ये आणि या मातीमध्ये आम्ही जन्म घेतला. पण पोरानो काय होतं र, हे नालायक हरामखोरानो, माझ्या लेकींच्या वरती अत्याचार होतो त्यावेळेला शंड होऊन आम्ही बघत बसतो. आम्ही शंड झालो काय, आम्ही नामर्द झालो काय पोरा? कारण आम्ही आमची ओळख विसरलोय. बघ इकडे बघ, ही माती आहे माझ्या संभाजी राजांची. ज्याला बाप कळाला, नीट ऐकाय जरा पोरा, इतिहास फक्त परीक्षेत लिहून मार्क्स मिळवण्यासाठी नसतो. ऐक बघ, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. हे बघ, ही ती माती आहे बघ, आज तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ पोरा. हे बघ, वय वर्ष 32 होतं माझ्या संभाजी राजांचं. वय वर्ष 32 होतं माझ्या संभाजी राजांचं. वेदना काय असते तुला सांगतो बघ. 1 तास अर्धा तास बसलो तर माझे पाय दुखायला लागतात, मला वेदना होतात. मी 1000 वेळा हालचाल करतो. नालायक ऐक रे, तू इथं आज अभिमानानं बसलेला आहेस आणि ताठ मानानं रस्त्यावरून फिरतोयस. त्यासाठी माझ्या राजानं काय बलिदान केलं याची जाणीव तुला 1 मिनिटामध्ये करून देतो रे. बघ पोरा, मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा होता. संभाजी राजांना कैद झालेले होते. जवळजवळ 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेलं होतं. जेवढ्या वेदना त्यांच्या मनाला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना त्यांच्या शरीराला होत होत्या. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती होत्या आणि त्या जखमातून टप 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 काळ रक्त खाली पडत होतं. आणि मृत्यूच्या दारात असलेल्या संभाजी राजांना औरंगजेब विचारतो, संभा, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख. हम तुम्हारी जान बख्श देंगे और उन गद्दारों के नाम हमारे चरणों में रख. हम तुम्हारी जान बख्श देंगे. मृत्यूच्या दारात माझ्या संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज यत्किंचितही कमी होत नाही. छड्डू ठोकून माझा संभाजी राजा मृत्यूच्या दारात औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरानो ऐका, लय वेदना होतात ना रे, लय वेदना होतात ना. 1 तास खाली बसल्यानंतर, अरे नालायका, पायामध्ये एखादा जर खिळा घुसला तरी सुद्धा आम्ही हंबरडा फोडतो. मैदानावरती धावताना जर आम्ही पडलो, गुडगा फुटला, पोरी रक्त येतं, वेदना होतात. आता ऐक, तुझ्यासाठी किती वेदना माझ्या राजानं सहन केल्या. तापलेल्या सळ्या डोळ्यासमोर आल्या पोरीनं. लाल भडक तापलेल्या लोखंडाच्या 2 सळ्या माझ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. 1 फुटाच्या अंतरावरती सळ्या आहेत. आणि आता पातशाह औरंगजेब विचारतो, संभा अब झुक जा, नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. संभा, संभा, हम तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे. संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होत नाही. तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या सळ्या 2 इंचावरती येतात. संभा, अब तो डर, अब तो झुक जा. पण संभाजी राजे वाघासारखे उभे राहतात. संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज यत किंचितही कमी
कमी होत नाही आणि एका क्षणामध्ये तापलेल्या दोन्ही साळ्या संभाजी राजांच्या डोळ्याच्या आर पार निघून जातात. सर्र आवाज येतो. डोळ्यांच्या खोपणीतून फक्त काळ रक्त टप टप गळत असतं. पण मृत्यूच्या दारात संभाजी राजा माझा पाठी नाही हटत. संभाजी राजांची जीभ काढली जाते, जिवंत कातडी काढली जातात. संभाजी राजांची नख जिवंत काढली जातात. संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून भीमीच्या काठी विखुरले जातात. पण प्रत्येक तुकड्यातून आवाज येत असतो, माझं स्वराज्य, माझा बाप, माझी रयत. पोरा, मृत्यूच्या दारात अनंत यातना माझ्या संभाजी राजांनी सहन केल्या. कारण तुमच्या आमच्यामुळं. आणि तो संभाजी राजा, तो माझा छत्रपती शिवाजी राजा, तो आई बाप ऐकण्यासाठी आम्ही एक तास शांत बसू शकत नाही. याच मातीमध्ये माझ्या लेकींच्या वरती बलात्कार व्हायला लागला. नालायका ऐक रे पोरा, तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ, इकडे बघ. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला आणि तुला सांगणं काळाची गरज आहे बघ. छत्रपतींचा आदेश आहे असा समाज बघ. माझ्या संभाजी राजांचा आदेश आहे असा समाज. पोरा, तुझा जन्म ज्या वेळेला झाला ना रे नालायका, त्यावेळेला तू टाहो फोडलास बघ. नीट ऐकायचं, आज नाही तर परत कधीच नाही बघ. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, तुला भूक लागली, तू टाहो फोडलास. आणि ज्या वेळेला तू टाहो फोडलास त्यावेळेला तुझी भूक शांत करण्याची ताकद या जगातल्या कुठल्याच देवामध्ये नव्हती पोरा. ती ताकद फक्त तुझ्या आईमध्ये होती. त्या माऊलीनं तुला उचललं, तिनं तिच्या छातीला लावलं आणि पोरा छातीवरचं दूध पित्त नालायका तुझी भूक शांत झाली. आणि मग क्षणाक्षणाला त्या माऊलीनं तुला छातीला लावलं आणि तिनं तुला मोठं केलं. नालायक हरामखोरा, माझ्या लेकी ज्या वेळेला रस्त्यानं चाललेल्या असतात त्यावेळेला त्यांच्या छातीकडे काय बघता, त्यांच्या कमराकडे काय बघता, तिला माल काय म्हणता, तिला आयटम काय म्हणता, त्या लेकीवरती तुटून काय पडता. नालायक हरामखोरा, ज्या छातीनं तुला मोठं केलं, ज्या कमरेवरती बसवून तुझी बहीण तुला बाळा 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 करून फिरवत होते. नालायका, त्या कमरेकडे त्या छातीकडे बघून तुझ्या वासना उपाळतात. हरामखोर, त्या पोरीमध्ये तुला तुझी आई दिसत नाही का रे? त्या पोरीमध्ये तुला तुझी बहीण दिसत नाही का रे? छत्रपतींची ही माती तुझ्या डोळ्यासमोर येत नाही का रे पोरा? आणि म्हणून तुला सांगतोय बघ, तुझ्यातला माणूस मेलाय आणि तो माणूस आजच जागा झाला पाहिजे, या मातीमध्ये जागा झाला पाहिजे. तुमची गरज आहे या राष्ट्राला. बघ, सुरुवातीलाच सांगतोय बघ मी तुला, कुठला राजकारणाचा हा कार्यक्रम नाही बघ. तुझ्या मधला माणूस जागा करण्यासाठी आम्ही आज इथं जन्माला आलोय. आज आम्ही इथं हे बघ एकत्र आलोय बघ. पोरी ऐक, आणि तुझ्यातला जर माणूस जागा करायचा असेल तर इकडे बघ, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. माझे तुकोबाराया का म्हणाले याची जाणीव तुला एका मिनिटामध्ये करून देतो बघ. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे बघ, माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता बघ. माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता बघ. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता. आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं. या स्वराज्याला राजा मिळालेला होता. माझ्या राजाचा राज्याभिषेक, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला आहे. मस्तकी जिरे टोप आहे, कमरेला तलवार आहे, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ, ब्रह्मांडाचा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झालेला आहे. आणि समोरच्या सिंहासनावरती माझे आऊ जिजाऊ बसलेले आहे. आऊ जिजाऊंचा ऊर भरून येतो. डोळ्यामध्ये मोत्यासारखे अश्रू दाटतात. याच लेकराला मी जन्म दिला, आणि हे लेकरो स्वतःच्या कर्तृत्वावरती आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेलं आहे. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला. डोळ्यातले अश्रू मोत्यासारखे टाप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. माझे आऊ जिजाऊ उठले, राजांच्या दिशेने धावू लागले. माझ्या राजांनी पाहिलं आऊसाहेब काय करतायत. आऊसाहेब आमच्या दिशेने येत आहेत. माझा राजा विजयसारखा उठला आपल्या सिंहासनावरून. धावत धावत आऊसाहेबांच्या जवळ आला. आऊसाहेबांना मुजरा घातला. आपलं मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं. माझ्या आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. माझ्या राजाने हंबरडा फोडला. आऊसाहेब
आऊसाहेब, आपण काय न केलं आऊसाहेब? आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत. आऊसाहेब, आपण काय न केलं? त्यावेळेला माझी आऊसाहेब राजांना जवळ घेत म्हणते, राज, आज आपण 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलात. या स्वराज्याला आज आपल्या रूपानं राजा मिळाला. एक मागणं आहे राज, मागू का? आऊसाहेबांचे हे शब्द ऐकून माझ्या राजानं पुन्हा हंबडा फोडला. माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब, 9 महिने 9 दिवस आपण आम्हास उतरात ठेवलं नसतं आणि आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊसाहेब, आऊसाहेब, आपल्यामुळं आऊसाहेब आम्ही 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलोय. हुकुम करा आऊसाहेब. काय हवं आपल्याला आऊसाहेब? हुकुम करा. त्यावेळेला माझी आऊसाहेब राजांच्या गालावरून हात फिरवत माझ्या राजांना म्हणते, राज, एकच मागणं आहे राज. पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज, राज, पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. आणि पोरानो, नालायकानो, ऐका रे. त्यावेळेला माझा राजा पुन्हा हंबरडा फोडत आऊसाहेबांच्या चरणावर आपलं मस्तक आदळत आपटत माझा राजा आपल्या आईस म्हणतो, आऊसाहेब, फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब. जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊसाहेब, आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरा, उठ. आई बापानं तुला जन्म दिलाय. आई बापानं तुला जन्म दिलाय आणि आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे. पोरानो, उठा आणि एवढी मेहनत करा, एवढी मेहनत करा, एवढी मेहनत करा. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत पोरी तुला म्हटलं पाहिजे, पोरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. ए पोरानो, आणि बघ, हा बाप तुला सांगायला आलोय बघ, ही आई तुला सांगायला आलोय बघ. आणि म्हणून कळतंय मला, कळतंय मला, बघ, तुला त्रास होतो, पण ऐक पोरी, इकडे बघ. आज पळत पळत जायचं बघ आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आणि हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं की आपण इथं थांबायचं बघ. हे बघ, हे पोरा, पहिला प्रश्न आईला विचारलास, आई, तुला किती वेदना होतो त्या गा? हे आई, तुला किती वेदना होतो त्या ग? आणि आज पळत पळत जायचं आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आणि त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा? पोरीनो, मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न पुस्तकाच्या कुठल्याच पानावर सापडणार नाही बघ. पळत पळत जायचं आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि का विचारायचा? हे नालायकानो, हे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ पोरी. ए पोरा, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या. ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं पोरी, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता तुझ्या आईनं एका पायावर तिच्या बापाला सोडून दिलं, एका पायावर तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका पायावर तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. माहेरच्या सगळ्या आठवणी तिनं पायाखाली घेतल्या आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली बघ. आणि नालायकानं, सासरी आल्यानंतर एखादच वर्ष, सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानो तुमचा जन्म झाला त्या क्षणाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली.
आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आज घरी जायचं बघ आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा. हे आज पळत पळत घरी जायचा आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आई आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई हे माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत आई मला सुद्धा घेऊन जात होतीस. माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या आई वडिलांना भेटायला जात नाहीस. आई का ग आई, तुला आता तुझ्या आई वडिलांची आठवण येत नाही का ग आई? हे पोरीनो, एवढा प्रश्न पोरा तू तुझ्या आईला विचार. एवढा प्रश्न तू तुझ्या आईला विचार आणि ज्या क्षणाला तू तुझ्या आईला हा प्रश्न विचारशील, हंबरडा फोडल बघ ती आई, हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ आणि तुला हळूच म्हणल, खराय पोरी, खराय पोरी. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी जात होते माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पोरी 25 वर्ष उलटून गेली बाग आणि आता मी वर्षातून काय ग पोरी, 2 वर्षातून एकदा सुद्धा आता मी माझ्या आई वडिलांना भेटायला जात नाही बघ पोरी. पोरी त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी जेव्हा मला माझ्या आई बापाची आठवण येत होती, 25 वर्षापूर्वी जेव्हा मला माझ्या आई बापाची आठवण येत होती, मी तुझ्या वडिलाकडे हात पसरत होती. पोरी आताच जे वैभव बघतेस त्यावेळेला तुझ्या बापाचं ते वैभव नव्हतं. तुझा बाप गरीब होता बघ, तुझा बाप गरीब होता बघ. बाप एका पत्र्याच्या घरामध्ये आपण राहत होतो बघ. मी हात पसरत होते बघ. तुझ्या बापाला मी सांगत होते, अहो मला माझ्या आई बापाची आठवण येते हो. तुझा बाप खर्ची पुरतं पैसे माझ्या हातावरती ठेवत होता बघ. एसटी पुरतं पैसे मी घेत होती बघ. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती बघ. पळत पळत एसटी मध्ये मी बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होते. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येईल आणि आईला कधी एकदाची मी मिठी मारेन. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येईल आणि कधी एकदाची मी माझ्या बापाला मिठी मारेल. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येईल. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येईल आणि कधी एकदाची 10 रुपयांची नोट काढून मी त्या भावाच्या हातावरती ठेवेन. पोरी आई बापाची आठवण येत होती त्यावेळेला पोरी तुझ्या बापाकडे हात पसरत होते. पोरी बाक एसटी पुरतं पैसे घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होते. एसटीतून खाली उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. बाग घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं पोरी. पोरी घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये यायचं आणि घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर पोरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. पोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसला. अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं.
की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझी आई घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. हे माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. हे तिन्ही सांजला जेव्हा मी शाळेतून घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होते, अंगणातूनच पळत पळत घरात शिरत होते. माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मी पडत होते आणि माझ्या बापाला म्हणत होते, आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा आबा उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. आबा माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरे येतो की उद्या तुझ्या शाळेत, देतो की तुला काय हवं ते. अगं मेलोय का काय मी अजून. अगं पोरी सकाळी शाळेला गेलेस, सकाळी शाळेला गेलेस, पोरी भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे पोरी, काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत माझ्या पाठीवरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. माझ्या माघारी पोरी तुझं कसं व्हायचं ग पोरी, माझ्या माघारी पोरी तुझं कसं व्हायचं. कुठली पोरं उठणार नाहीत रे, जागेवर बसणार आहेत. माझ्या माघारी पोरी तुझं कसं व्हायचं पोरी. 25 वर्ष उलटून गेली बघ पोरी. जेव्हा मला माझ्या बापाची आठवण येत होती पोरी, हातामध्ये मी पिशवी घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली उतरत होती, धावत घराच्या दिशेने मी येत होती. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच, आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातामधल्या पिशव्या माझा बाप घ्यायचा आणि हळूच कानात मला विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी. पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी आबाला म्हणायची, आबा सगळं काय ठीक आहे आबा. त्यावेळेला माझा बाप मला म्हणायचा, पोरी तुला चुकीच्या ठिकाणी तर मी दिलं नाही ना ग पोरी, तुला चुकीच्या ठिकाणी तर मी दिलं नाही ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काय चांगलं आहे आबा. तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की ग आपली, पोर आले की. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच, माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. पळत पळत माझ्या जवळ यायची, भाकरीचा तुकडा तांब्यामध्ये माझी आई बुडवायची, माझ्यावरून तो भाकरीचा तुकडा ओवाळायची आणि इकडं भाकरीचा तुकडा टाकून देत माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग पोरी, थोडं गाल पुढं कर की.
आणि मी गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत माझी आई आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत मला म्हणायची, पोरे चल की ग घरात चल. ए पोरी, 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. हे पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप आता उठून पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली त्या घरामध्ये आता मला दिसत नाही पोरी. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली आता मला त्या घरामध्ये दिसत नाही पोरी. हे पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते तेव्हा भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो. आणि काळीज माझ सर्र करत पोरी, काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. आज लाखो आणि करोड रुपये आहेत बघ पोरी. पोरी, आज लाखो आणि करोड रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडं माझ्याकडं. अखंड गावाला काय, अखंड शहराला आपण पंचपक्वानाचं जेवण घालू शकतो. पण पोरी, एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला
तर फोटोतली आई आता खाली येऊन माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. हे पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. हे पोरीनो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज या मातीमध्ये तुझ्या काळजात पेरतो बघ पोरा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, नालायकानं, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन पोरी तुझ्या हातातल्या पिशव्या नाही घेणार. आणि भिंतीवरची आई कधीच खाली येऊन तुझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी. तुझ्या गालाचं मुख नाही घेणार. उद्या डॉक्टर होशील पोरा. उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील. उद्या लाखो आणि करोडो रुपये पोरा तू कमावशील. आणि ते लाखो आणि करोडो रुपये, ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तू ओतलेस आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तू ओतलेस तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून पोरा, आज तुला या मातीमध्ये सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि हे पोरी, तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पुरी. ज्या देवीचं नाव आई आहे पुरी. हे पोरानो, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही रा. पण नालायका, हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? लहान होतीस बघ, अंगणामध्ये खेळत होतीस, नीट ऐकायचा रे कार्ट्यानं. लहान होता, अंगणामध्ये खेळत होता, हे पडला, गुडगा फुटला, रक्त अंगठ्यातून बाहेर आलं, हंबरडा फोडलास. हंबरडा फोडलास, कुठल्या मंदिरातला देव नाही बाहेर आला रे. जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप पळत बाहेर आला, तुला उचलून घेतला आणि हंबरडा फोडून तुझा बाप तुझ्यासाठी रडू लागला पोरी. तुझा बाप तुझ्यासाठी रडू लागला. हे नालायकानो, तो बाप आम्हाला कळाला का? हरामखोरानो, 1 तास 2 तास खाली काय बसता, एवढ्या वेदना होतात. हे नालायका, असाच तुझा बाप तुझ्यासाठी पावसामध्ये भिजलेला आहे, त्या उन्हामध्ये तापलेला आहे, त्या थंडीमध्ये तुझा बाप तुझ्यासाठी कुडकुडलेला आहे. नालायका, IPLच्या रना आम्ही मोजत बसतो. टीव्ही समोर तासन तास आम्ही बसतो, IPLच्या रना आम्ही मोजतो. कुठल्या खेळाडूने किती रना काढल्या याचा हिशोब आम्ही ठेवतो. रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत त्या रनांची चर्चा काय आम्ही करतो. पण नालायकानो,
तुमच्या जन्मापासून तुम्हाला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं शेताच्या बांधावर तुझ्यासाठी किती राना काढल्या. तुला शिकवत असताना नालायक हरामखोरा तुझ्या बापानं त्याच्या किती टाचा शिजवल्या. याचा हिसाब मात्र आम्ही कधीच ठेवला नाही. याचा हिसाब मात्र आम्ही कधीच ठेवला नाही. नालायका, कधी रात्री बापाजवळ बसला कर? बापाची टाच कधी अशी हातामध्ये तुम्ही घेतली कर? पोरा, एकदा तुझ्या पायाची टाच बघ आणि एकदा तुझ्या बापाच्या पायाची टाच बघ पोरी. बापाच्या टाचला 100 भेगा पडलेल्या असतात ग. त्या टाचातून टप 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 रक्त गळत असत ग. तरी सुद्धा सकाळी उठून तुझा बाप शेतात कामाला जातो. तरी सुद्धा सकाळी उठून तुझा बाप कामावर जातो. कारण माझं पोरग, माझी पोरगी, हा बाप नालायकानो तुम्हाला कळाला का? कधी तुम्ही उठला का? हातामध्ये थोडस खोबरेल तेल घेतलं का पोरी? जिथं बाप झोपलाय रात्री त्याच्या जवळ जाऊन बसलीस का? पप्पा पप्पा थोडस डोळं झाका पप्पा. पप्पा थोडस डोळं झाका पप्पा. हे पोरे, बापाला कधी डोळं झाकायला तू लावलंस का? आणि बापानं डोळं झाकल्यानंतर पोरी त्याच्या टाळूवर तुझ्या ओंजळीतलं तेल कधी टाकलंस का पोरी? नालायका, कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का? आणि त्या टाचला कधी खोबरेल तेल तू लावलंस का रे पोरा? नालायकाना, एका मिनिटामध्ये सांगतो बा. नालायक, बाग जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बाग. फक्त जाता जाता तुला एवढंच सांगतो, 3 वेळचं अन्न तुझ्या ताटामध्ये तरी हरामखोरा. बाप ऐकताना मस्ती येते ना तुला? शंड झालो ना आम्ही? त्या शिक्षकांची टिंगल करतो ना शाळेत आम्ही? आई बापाची टिंगल करतो ना रे नालायका? मित्रांना आई बापाच्या नावावरून आम्ही हाक घालतो ना? शाळेच्या नावावर आम्ही गांजा आणि मावा खातो ना? हरामखोर, निर्लज्ज. 3 वेळचं अन्न येतं बघ तुझ्या ताटामध्ये. आणि कुठल्या पुस्तकाच्या पानावर नालायका तुला मिळणार नाही. तुझ्या आई बापानं पण तुला कधीच सांगितलं नाही. 3 वेळचं अन्न येतं तुझ्या ताटामध्ये, सकाळ संध्याकाळ आणि दुपारचं 3 वेळचं अन्न येतं. आणि ते अन्न पोट भरून यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो हरामखोरा. आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप परत येतो. कारण माझ्या लेकराच्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न आलं पाहिजे. तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं ना ग? तुझा बाप रात्रंदिवस झिजतो म्हणून 3 वेळचं अन्न तुझ्या ताटामध्ये येतं बघ. आज एक काम करायचं पोरी, 2 प्रश्न आईला विचारलेस पोरा. आज जाणून घ्यायचा आहे ना बाप, आणि जाणून घ्यायची आहे ना आई, आणि तुझ्या मधला माणूस जाणून घ्यायचा आहे ना पोरा. तर एक काम करायचं बघ, 2 प्रश्न आईला विचारलेस, आईची वेदना कळाली, आईचे आई बाप तुला कळाले. आता आईकडे जायचं नाही वाघ, आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही वाघ. संपलं व्याख्यान, संपलं व्याख्यान. की आज घरी जायचं बघ. घरी गेल्यानंतर बापाची वाट बघत बसायचं बघ. तुझा बाप नक्कीच घराच्या बाहेर गेलाय बघ. संध्याकाळचे 7 वाजतील, बाप नाही आला. 8 वाजतील, बाप नाही आला. 9 वाजतील, बाप नाही आला. पोरी, बापाची वाट बघत बसायची बाग. पोरा, बापाची वाट बघत बसायची बाग. आणि ज्या क्षणाला तुझा बाप घरामध्ये येईल, ज्या क्षणाला तुझा बाप तुझ्या समोर उभा असेल, त्यावेळेला कसलाच विचार करायचा नाही. सगळं
सगळी बंधनं तोडून टाकायची पोरानं, सगळी बंधनं तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी, आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, हे पोरी काय झालं, हे शाळेमध्ये कोण काय बोललं का, हे मैत्रीण काय बोलली का, आई काय बोलली का, तुला काय हवं का, हे तुला काय हवं का, हे सांग ना पोरी, पोरी सांग ना. त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा काही नाही झालं, पप्पा काही नाही झालं, मला कोणी काही नाही बोललं, पप्पा मला कोणी काही नाही बोललं, मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, माझ्या मैत्रिणी काही नाही बोलल्या मला, पप्पा 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 जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण पप्पा तेव्हा 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 मला माझा बाप कळत होता, पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता. आई रागावली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती, पप्पा पप्पा आई रागावली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. जसं तुम्ही मला समोर दिसत होता, पळत पळत येत होती, तुम्हाला कडकडून मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, पप्पा पप्पा आईनं मला मारलं, पप्पा पप्पा आईनं मला मारलं, पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि माझी समजूत काढण्यासाठी मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल चल पप्पा. मग मी रडत होती, मग तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, पप्पा तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, मी तुमच्या पाठीवर बसत होती, पप्पा माझा घोडा माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून अंगणभर तुम्हाला फिरवत होती, पप्पा पप्पा मी 1.5 वर्षाची होते, पप्पा मी 1.5 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता, पप्पा. आता मी मोठी झाली, पप्पा आता मी कॉलेजला जाते, पप्पा आता मी शाळेला जाते, पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, पप्पा इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता, पप्पा आय हेट यू, पप्पा मला तुम्ही आता आवडत नाही, पप्पा मला तुम्ही आता आवडत नाही, पप्पा पप्पा मला तुम्ही आवडत नाही, मी तुमच्या समोर येत नाही, पप्पा मला काही लागलं तर मी आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही, कारण आय हेट यू, पप्पा तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता, तुम्ही मला 50 प्रश्न विचारता, पप्पा रविवारची कुठं बाहेर गेलीस, का बाहेर गेलीस, याच मुलाशी का बोललीस, त्याच्याशीच का बोललीस, पप्पा तुम्ही मला बंधनात ठेवता, मला तुम्ही आवडत नाही, आय हेट यू, पप्पा आय हेट यू. पण पप्पा आज शाळेमध्ये गेली होती आणि एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली, पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला, पप्पा म्हणून मिठी मारते, पप्पा पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला, पप्पा म्हणून मिठी मारते, पप्पा. हे पोरानो, हे नालायक हराम पोरानो, आज पळत पळत जायचं बाप, आज नाही तर परत कधीच नाही. छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही माती आहे, ही नवी स्वराज्याची स्थापना या मातीतून झाली बाग, इथंच माझ्या राजानं शपथ घेतली बाग, आज सुद्धा तुला इथंच शपथ घ्यायची आहे, पोरा आज तुला इथंच शपथ घ्यायची आहे, या मातीमध्ये शपथ घ्यायची आहे, पोरा बाग आज पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय, पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. पोरीनो कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा,
5-6 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. त्या पोराला फक्त विचार, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून फेकत, आणि ते पोरग हंबरडा फोडत म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. मला आई पण नाही, मला बाप पण नाही. नका नका विचारू, नका विचारू मला, नका विचारू मला माझ्या बापाचं नाव. पोरी, पोरा, बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. पोरी, जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो सणासुदीला, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो. सगळं कपड्याचं दुकान नालायकानं तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. पोरी, सगळं कपड्याचं दुकान तुला तुझं वाटतं बघ. ज्या कपड्याला हात घालशील पोरी, तो कपडा तुझा होतो. नालायक, ज्या वस्तूला हात घालशील ती वस्तू तुझी होते पोरी. एखाद्या महागड्या वस्तूला जरी तू हात घातलास, तुझा बाप म्हणतो, दीदी दाद्या आवडलाय काय शर्ट? पैशाचं मी बघतो, घे तू, घे, उचल कपडा. पोरी, तुझ्या हातात जो मोबाईल आलाय ना, नालायक हरामखोरानं, ज्या मोबाईल वरून नको तसले घाणेरडे SMS आणि चॅटिंग करताना, त्या मोबाईल साठी तुझा बाप त्याच्या मित्राकडे भिकाऱ्यासारखा झुकलाय. दीदीला मोबाईल घेऊन द्यायचाय, मला एक 10,000 रुपये उसने दे, पुढच्या महिन्यात माझं पैसे येत्यात, तुला देतो रे बाबा. या हरामखोर, तो ब्रँडेड मोबाईल तुझा झाला बघ पोरी, कारण तुझ्या पाठीमाग तुझा बाप उभा आहे. जेव्हा नवीन कपडे घालून हातामध्ये ब्रँडेड मोबाईल घेऊन सणासुदीला तू मिरवत असतीस ना, माझ्या बापानं घेतला, तेव्हा बिना बापाचं पोरग, कुठल्या तर झाडाखाली उभा असता बघ. बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असत, आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, चला माझा बाप जिवंत असता तर आज माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन ब्रँडेड कपडे चढली असती. ते पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे डोळं भरून बघत, ते पोरगा तुमच्या अंगावरची ब्रँडेड नवीन कपडे बघत डोळं भरून, आणि पळत जात आपल्या आई जवळ जात, पळत जात आपल्या आई जवळ जात, आईला कडकडून मिठी मारत, आणि आईला हंबरडा फोडत म्हणता, आय माझ्या प्रत्येक मित्राच्या अंगावर नवीन कपडे आय, माझ्या प्रत्येक मित्राच्या अंगावर नवीन कपडे आय, मला गाय मला मला. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली जवळ घेत, बिना बापाच्या पोराला ती माऊली जवळ घेत हळूच म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं माझ्या आईचं पैसे येणार नाहीत, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात,
पोरग आपल्या बापाच्या आठवणीत रडत असत आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा, ए बाळा, तुझ्या बापाला थांबवणं माझ्या हातामध्ये नव्हतं. तुझ्या बापाला थांबवणं माझ्या हातामध्ये नव्हतं. पण तुला कधी तुझ्या बापाची आठवण येऊ दिली का रे? मी तुझ्या पाठीशी बापासारखी मी उभी आहे ना रे माझ्या लेकरा. ए माझ्या सोन्या, 2 दिवसानं येत्यात रे माझं पैसे. घेते रे तुला एखादा शर्ट. तेव्हा बिना बापाचं पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला पैसा, आय नको मला हे, आय नको मला शर्ट, आय मला काही नको, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला काय झालं तर आय मी कसं जगायचं, आय तुला काय झालं तर मी कसं जगायचं. ए पोरानं, बापाला कधी बघायचं तेवढं सांगतो रा. आणि मी इथं थांबतो बघ. हे ऐक, बापाला कधी बघायचं तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो. शाळेची फी भरायला तुझा बाप तुझ्या शाळेमध्ये येतो नालायकानं, तेव्हा बापाला बघायचं नाही. कॉलेजची फी तुझी भरायला तुझ्या अकॅडमी मध्ये येतो तेव्हा तुझ्या बापाला बघायचं नाही. पोरी, बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये आपल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. ए पुरीनो, रडू दे, रडू दे, तिला मोकळी होऊ दे. रडू दे, रडू दे, मोकळी होऊ दे. ऐक पोरे, जास्त वेळ घेत नाही पोरा. 20 वर्ष बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलाय बाग. हे ऐक, 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखा जपलाय नालायक हरामखोरा. आणि तेच पोरगा जेव्हा व्यसन करल तेव्हा त्या बापानं जगायचं कसं? ज्या वेळेला त्या बापाकडं समाज बोट दाखवल, याचाच र पोरगा, याचाच र पोरगा रस्त्यानं पिऊन धिंगाणा घालतय, याचाच र पोरगा पोरींच्या माग माग जातय. त्या बापानं जगायचं कसं रे नालायक हरामखोरा? ही माती छत्रपतींची. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, बघ पोरी, बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो तुला. आणि मी तर थांबतो बघ पोरी. बापाची कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो बघ, आणि मी तर थांबतो बघ. पोरा, 20 वर्ष तुझा बाप तुला तळहाताच्या फोडासारखा जपतो. 20 वर्ष. नालायक, अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहे का तुम्ही? अशा बापाला कुत्र्यासारखी वागणूक देणार आहे का तुम्ही? कुठलंच पोरगं उठणार नाही रे. खाली बसायचं, कोणी बाहेर जायचं नाही. नालायक, बस लवकर खाली, मरत नाही. बस खाली, उठायचं नाही रे. बघ, 20 वर्ष ज्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाची कुस्ती खरी कधी सुरू होते तेवढं सांगतो. मी तर थांबतो बघ. पोरी, ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं पोरी, ऐका, ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं त्यावेळेला सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं.
चांगलं खानदान मिळालं, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो पोरे, पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो. रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळतं 20 वर्ष ज्या लेकराला मी तळहाताच्या फोडासारखं जपलंय ते लेकरू काही दिवसातच भुर्र करून उडून जाणार, भुर्र करून उडून जाणार. ए पोरी, आईच्या डोळ्यामध्ये, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले पोरी, ए पोरी, तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले तर तुझ्या आईला ओरडतो, गप गा गप, ए गप गा, अजिबात रडायचं नाही बघ. पोरगीला हसवत हसवत पाठवायची बघ. पोरी समोर रोज रडायचं नाही बघ. रोज रोज तिचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. अजिबात रडायचं नाही बघ. ए पोरी, ए तुझा बाप तुझ्या आईला ओरडतो, पण पोरी, ए पोरी, जर बापाला रडायला आलं तर तुझा बाप आंघोळीच्या निमित्ताने आंघोळीला जातो. ए पोरी, तुझा बाप आंघोळीच्या निमित्ताने आंघोळीला जातो आणि तुझा बाप त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून रडतो. पोरी, तुझा बाप त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून रडतो पोरी. ए आणि आंघोळ करून जेव्हा बाहेर येतो ना ग, ए आंघोळ करून जेव्हा बाहेर येतो तेव्हा तुझी आई म्हणते, अहो डोळे काऊ लाल झाले, डोळे काऊ लाल झाले. तेव्हा तुझ्या आईला म्हणतो, आगा साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. ए पोरी, साबण नाही गेला ग, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी. हे पोरी, 12:30 तांदूळ असतं बाळ. लग्न पत्रिका वाटताना तर तुझ्या बापाची लय मोठी कुस्ती सुरू असते. नालायक हरामखोरानो, त्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालला हरामखोर. त्या बापानं यासाठी जन्म दिला का रे कार्ट्या, दुसऱ्याच्या पोरीवर बलात्कार करण्यासाठी? नालायका, छत्रपतींची मात्या ऐक, लग्न पत्रिका छापून आल्या ग असं उड्या मारत जातय. या माझ्या पोरगीच्या लग्नाला या, माझ्या दीदीच्या लग्नाला या, सहकुटुंब या, सहपरिवार या. हे पोरा, हसत हसत तुझा बाप, हसत हसत तुझा बाप लग्न पत्रिका देतो आणि जसा पाठमोरा होतो हंबरडा फोडत घराकडे येतो ग. कारण तुझ्या बापाला कळतं हे लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझं पाखरू भर करून उडून जाणार आहे. हे पोरीनो, हे पोरा, 12:30 तांदूळ असतं बघ. 12:30 तांदूळ असतं. नटून थटून, नटून थटून तो नवऱ्याबरोबर बाहुल्यावर उभी असतेस बघ. सगळीकडे आनंदाला उधाण आलेलं असतं. वाजंत्री वाजवत असतात. पोरी मंगलाष्टका संपलेल्या असतात. वाजंत्री वाजवत असतात. मंगलाष्टका संपलेल्या असतात. आणि पोरी, हे पोरी, प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो बघ. तू आशीर्वाद घेत असतेस, भेट वस्तू घेत असतेस, नवऱ्याच्या ओळखी सगळ्यांना करून देत असतेस. पोरी, हे पोरी, आनंदाला उधाण आलेलं असतं बघ. आणि हे पोरा, त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात. त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात. आणि तिथं तुझा बाप हे हसत हसत फिरत असतो बघ. हे प्रत्येकाला सांगत असतो, जेवा रे जेवा, पोट भरून जेवा, पोट भरून जेवा. हे कोणी उपाशी जायचं नाही. हे पोरानो, 2-2 लाडू घरला घेऊन जावा. माझ्या दीदीचं लग्न आहे, माझ्या दीदीचं लग्न आहे. हे पोरी, हे पोरा, तुझा बाप तिथं हे हसत हसत फिरत असतो. तुझ्या बापाला माहित असतं 2 तासानं आता काय होणार आहे, तरी सुद्धा तुझा बाप आनंदानं उड्या मारत असतो. पोरी, बघता बघता 3 वाजतात बघ पोरी. हे बघता 3 वाजतात. आणि नवऱ्याचा हात धरून
सासरी जाण्यासाठी, ए पोरी नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी लग्नाच्या बाहुल्यावरून जशी तू खाली येतेस ना पोरी, त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते पोरी, पहिला हंबरडा तुझी आई फोडते, पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते, ए पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं, 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि पोरी आता आम्ही दोघांनी परक्यासारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग, आमच्या समोरून निघून चाललीस की ग. ए पोरी आज घरी कसं जाऊ पोरी, ए घरच्या भिंती मला खायला उठतील की ग, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी 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 करत माझ्या माग पळणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग. ए उगाच माझ्यावर रुसून बसणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग. हे पोरी पप्पांना हे सांग, पप्पांना ते सांग, हे असं म्हणणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग. हे पोरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, तुझी आजी रडत असते. लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात पोरी आणि त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. हे तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत येतो बाग, पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, हे का रडताय, कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही, माझ्या पोरगीचं लग्न आहे, चला तिला आनंदानं हसत हसत पाठवा, चला तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि आनंदानं तुझ्याकडे बघत तुला हसत हसत म्हणतो, जा पोरी चल जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी, तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चोक, पोरी चोक, पोरी चोक, तुझा बाप रडला, तुझा बाप रडला, पण पोरे तो तुला फक्त दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. हरामखोरानं त्या बापाच्या तोंडावर थुंकायला लागला, त्या शिक्षकांच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लागला. ए नालायक, तुझा बाप रडला. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी निघून जाते पोरी, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे जेवणवाल्या, जेवण लय झाक बनवलं होतस, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे बस्तवाल्या, तुझे कपडे अंगावर घालून माझं लेकरू काय झाक दिसत होत रे बाबा. गेलं रे मला सोडून, गेलं रे मला सोडून. ए वाजंत्री, ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसा आणि हे बघ 1000 रुपये तुला ज्यादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होतास रे, तुझ्या आवाजात मी लय वेळ हंबरडा फोडून रडलो, कोणालाच कळालं नाही बाबा. 1000 रुपये तुला. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात
तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं वाटतो, जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं वाटतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता तुझा बाप पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून जो रात्रभर अंथरुण आणि उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव नालायकणो बाप. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. ज्या बापाच्या तोंडावर तू थुंकायला लागलीस ना ग, त्या देव माणसाचं नाव बाप आहे बघ. तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला, किती रडताय लहान पोरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, त्या जुन्या ओढणीचं मुख घेतो, त्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर माझी लेक लेक करत जो हंबरडा फोडतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी 100 किलोचं पोत नीट ऐकून आलाय का? 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलून त्या ट्रक मध्ये नेऊन टाकतो आणि आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमाली करणाऱ्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या हमाली करणाऱ्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे पुरी दिवसभर शेतात काम करतो, दिवसभर शेतात काम करतो आणि रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर उभं राहून आपल्या लेकरांच्या साठी जो वॉचमन होतो त्या वॉचमनचं नाव बाप आहे पुरी. ते स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं, स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं, स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन टाकतो. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन टाकतो. पण पोरी तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो नवीन कोर चप्पल घेऊन येतो आणि तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. भर पावसामध्ये स्वतः भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री आपल्या लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढतो आणि शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. मग आता शेवटचा प्रश्न बघ. पुरी इकडे बघ. कुठला राजकारणाचा हा कार्यक्रम नाही बघ. कुठली मत मागायला तुला आलो नाही बघ पोरी. पोरा लक्षात घे, आज तात्यांच्या माध्यमातून तुझ्या समोर उभा आहे ना ग, तर एकच प्रश्न उभा, एकच प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा आहे, तो तुला विचारायला आलोय बघ. अशा देव माणसाला तू कुत्र्यासारखी वागणूक देणार आहेस का पुरी?
पोरी, तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. तुझा बाप म्हणत असतो पोरगी माझी शिकती, पोरग माझं शाळेमध्ये जातं. पण तेच हरामखोर पोरग जेव्हा पोरींना छेडतं, तेच नालायक पोरग जेव्हा पोरींच्या बलात्कार करतं, त्या बापानं जगायचं कसं रे हरामखोरानं. तुझा बाप, हे बघ तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. आणि जिथं पोलीस स्टेशनला तुझा बाप उभा असतो तिथली सगळी जमीन त्यानं अश्रूनं भिजवलेली असते. आणि पोलिसांना ओरडून ओरडून सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. साहेब 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच आली नाही साहेब. साहेब तिला शोधून काढा साहेब. नालायक हरामखोर, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा चॉकलेट काय देतो, तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्या मोबाईलवर बॅलन्स काय मारतो, तुला हॉटेलमध्ये काय घेऊन जातो जेवायला. आणि त्या नालायक हरामखोर कुत्र्यासाठी 20 वर्ष ज्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून जाताना पोरीनो तुम्हाला लाज नाही का वाटत? हरामखोर, हे शिकण्याचं वय तिचं असतं. त्या पोरीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून तिच्या आयुष्याबरोबर स्वतःच्या आयुष्याचं मात्र करताना नालायका तुला लाज नाही का वाटत? तू शंड झालास का? तू नामर्द झालास का? अरे ही माती छत्रपतींची, ही माती माझ्या संभाजीराजांची, ही माती माझ्या शाहू महाराजांची. आणि या मातीमध्ये नालायकांना तुम्ही या पोरींच्या आयुष्य बर्बाद करता. पोरी, नालायक हरामखोर, तुला तुझ्यासाठी नागडा राहिलेला बाप दिसला नाही का ग? हे तुझं शिकण्याचं वय आहे पोरी. हात जोडून सांगतोय, या वयामध्ये शिकून तू फक्त मोठी हो. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे बा पोरी. तू फक्त शिकून मोठी हो. पोरी, आणि बघ पोलीस स्टेशनला येऊन दोघं हजर राहतात. तुझा बाप पळत पळत तिथं येतो. तुला हात जोडून विनवणी करत असतो, दीदी आमचं काय चुकलं असलं तर घरला चल दीदी, आम्हाला माफ कर दीदी, घरला चल. तेव्हा पोलिसांच्याकडे बघत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. त्या बापाला तू ओळखत नाहीस. आणि जो हरामखोर कुत्रा नामर्द शंड साला 4 वर्षांच्या लेकीवर बलात्कार करतो, साला नामर्द हरामखोर, या शिकण्याच्या वयामध्ये तुझ्या आयुष्याचं मात्र करतो. आणि तो तुला जवळचा झाला आणि तुझ्यासाठी नागडा उघडा राहिलेला बापाच्या तोंडावर थुकतीस आणि जाताना चप्पल बापाकडे भिरकावून जातीस. हरामखोर, निर्लज्जा, कुणाची माती आहे रे? आज नाही तर परत कधीच नाही. आणि आजच शपथ घ्यायची या मातीत, एक ही पोरगी खोट्या प्रेमासाठी आपल्या बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. आज नाही तर परत कधीच नाही. प्रेमाच्या विरोधात आम्ही नाही बाग, पण जे प्रेम तुझ्या आयुष्याची वाट लावतं, जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करता, एवढंच काय त्या नालायकाच्या वासना शांत झाल्यानंतर तुझं डोळं काढतं, जे भांड्यामध्ये उकळून मिक्सर मध्ये घालून तुझं बारीक तुकडं करतं, ते प्रेम आहे का गे? तुला विकलं जातंय बाग, तुला विकलं जातंय पोरी. आणि अशा माझ्या लेकीवर अत्याचार होत असताना हातावर हात बांधून साला व्यसन करत रस्त्यानं फिरताय. शंड झाला काय रे? ही पोरगी घरातून सुरक्षित येते, ती पोरगी घरी सुरक्षित गेली पाहिजे, याची जिम्मेदारी सगळ्या या मातीतल्या युवकांची आहे साला. कारण आम्ही छत्रपतींचे मावळे आहे. हरामखोर, शंड झालो का रे आम्ही? बघ, आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी. परत तुझी माझी भेट होईल.
मला माहिती नाही बघ, आज नाही तर परत कधीच नाही. आजच तुला दाखवतो बघ तुझा बाप, या नजरेनं दाखवतो बघ तुला बाप. रोज बापाला घरात बघता रे नालायकानं, रोज बापाला घरात बघता. आज जरा माझ्या नजरेतून बाप बघायचा आहे बाप. तुला आज इथं दाखवतो बाप, बाप एका मिनिटामध्ये दाखवतो. आणि मग तू ठरव आता काय करायचं. तू ठरव पोरी, तू ठरव. मी काय तुला बोलणार नाही पोरी. बघ तू ठरव. माझ्या या लेकीचा कार्यक्रम बघायला आलेले किती बाप आहे तिथं जरा हात वर करायचा आहे, जरा लवकर हात वर करायचा आहे. यस पोरी इकडे बघा, सगळे काम धंदा सोडून तुझ्यासाठी इथं तो आलेला आहे. जरा उभं राहा, जरा उभं राहायचंय बापानी, जरा उभं राहा. माऊली बघ पोरी, हा तुझा बाप आलेला आहे. आणि तू म्हणतीस ना माझं पप्पा कधीच येत नाहीत. हे हरामखोर, तुझ्या तोटात आणणं यावं, तुझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून कुठल्या तर डोंगरात, कुठल्या तर शेतात आता भिजायला लागलाय बघ तुझा बाप. आणि भिजत असताना फक्त माझी लेक लेकन माझं पोरग पोरग करतोय बघ तुझा बाप. हे बघ, आणि इथं आलेला बाप आहे ना, एका मिनिटात तुला दाखवतो. जरा उभं राहा, जरा उभं राहा जागेवरती, जरा आता हात वर केलेले, जरा उभं राहा प्लीज प्लीज. आणि जरा जरा रस्ता काढून जरा इथं या, जरा रस्ता, जरा या इकडे या, जरा रस्ता काढून जरा इकडे या सर. इथून त्यांना जागा द्या, जरा इथं या, इथं या, इथं या, या या पायरीवरती या, जरा लवकर या 2 मिनिटांमध्ये. पोरी इकडे बघा, ऐक पोरा, हा तुझा बाप आहे बाप. रोज घरामध्ये बघतेस. इथं उभं राहा, या इथं उभं राहा, या पायरीवरती उभं राहा. सगळ्यांनी असं पायरीवरती उभं राहा, इथं उभा, जिथं जागा मिळेल तिथं उभं राहा. या, हा तुझा बाप आहे. या बापाला रोज घरामध्ये बघतेस पोरी तू. रोज चाल लवकर, आणि इथं यायचंय, माझ्या समोर यायचंय. चाल लवकर, जागा काढत ये इथून, मुलींच्या मधून जागा काढत ये लवकर. आज नाही तर परत कधीच नाही बघ. इकडे ये रे पोरा, चाल लवकर. इथं ये, माझ्या समोर उभी राहा. इथं ये, चाल लवकर. इकडे ये, इकडे इकडे ये, चाल इकडे इकडे इकडे, पळ लवकर, पळत ये, चाल लवकर. इकडे ये, चाल इकडे ये, चाल तिथं उभी राहा. राहा उभा तिथं, तिथंच उभा राहा, माझ्याकडे बघ. चाल चाल लवकर इकडे दिदे. हा, आज नाही तर परत कधीच नाही बघ. इकडे बघ. ए पोरा, चाल लवकर, चाल इकडे, चाल लवकर, चाल लवकर. हा, इकडे बघ. ज्या बापाविषयी मगापासून घसा तोडून गेली 2 तास मी बोलतोय बघ. जो बाप समजावून सांगण्यासाठी गेली तात्या आणि त्याचे सगळे सहकारी बघ, गेली 1 महिना रात्रंदिवस जागतायत बघ पोरीनं तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी. कोणताच स्वार्थ नाही त्यांच्या मनामध्ये नाही, माझ्या मनामध्ये नाही. आता ऐक पोरी, जरा जवळ ये, पुढे ये, चाल. हे बघ, ऐक पोरी, इकडे बघ. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. नीट ऐकायचं गे कार्ट्यानं, नालायक, निर्लज्जा, ऐक नीट. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे बघ, ही आई आहे ना, ही आई, ही आई आहे ना बाळा. आपल्या जर आयुष्यात नसतील, या आईचा वटवृक्ष जर आमच्या आयुष्यात नसता तर तुम्ही आम्ही कोणच नसतो, छत्रपती नसते ना कोणी नसतं. या माऊलीचा, प्रेमाचा, मायेचा, संस्काराचा वटवृक्ष आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहोत. पण पोरीनो, एक गोष्ट नक्की ऐका, या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरी, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे. घरी आम्ही गेल्यानंतर आम्हाला वाटतं माझी आई माझ्यासाठी खूप रडते. पण पोरीनो, खरं सांगू का, आऊजी जाऊची शपथ घेऊन सांगू का, इकडे बघ, आई एवढाच, आई एवढाच आपल्या लेकरांच्यासाठी रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आई एवढंच आपल्यासाठी हंबरडा फोडून डोळ्यातला एक अश्रू न दाखवता जर आपल्यासाठी पोरीनो कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव पोरी बाप आहे बघ. त्या देव माणसाचं नाव पोरी बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. हे आज नाही तर परत कधीच नाही बघ, आज नाही तर परत कधीच नाही बघ. आज सगळी बंधनं तोडायची बघ पोरी. हे पोरा, सगळी बंधनं तोडायची आणि पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. जा पोरी, तुझा बाप आणि तुझी आई तुझ्या समोर उभी आहे. जा पळत पळत जा आणि आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी.
आज नाही तर परत कधीच नाही बघ ए पोरी जा पळत आणि मिठी मार बघ ए पोरी जा आपल्या बापाला कडकडून मिठी मार मार मिठी घट्ट मिठी मार मिठी सोडू नकोस बघ ए मार मिठी ए पोरीनं ए नालायक हरामखोरानं या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा ए हंबरडा फोडून रडणारा हा बाप खोटा आहे का हंबरडा फोडून तुमच्यासाठी रडणारी ही आई खोटी आहे का ए नालायकानं हे आता मला सांग सांग मला तुझ्यावर जर बलात्कार झाला तर या बापानं जगायचं कसं पोरी तुझ्या शरीराचे कुठल्या तर हरामखोर लांडग्यानं कुत्र्यानं तुकडे तुकडे केले तर या बापानं जगायचं कसं पोरी या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार आहेस का पोरी ए पोरा या आईला लाचार करणार आहेस का नालायक ए अशा लेकीवर बलात्कार करणार आहेस का रे पोरा ए या विश्वातल्या सगळ्या हरामखोर लांडग्यांना चेतावणी देतोय बघ छत्रपतींच्या मातीतून खबरदार ए पोरीनो तुला चालेल का हा बाप पोलीस स्टेशनला झुकलेला ए पोरीनो एकदा तुमच्या बापाच्या पायावर डोकं टेकवा ग चला टेकवा लवकर टेकवा चाल झोक सोडू नको पाय सोडू नका ए हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी हा तुझा पांडुरंग आहे बघ पोरी ही तुझी देवी आहे बघ पोरी ए मग अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का ते पोरीनो चला सगळ्या खाली बसलेल्या पोरांनी आणि पोरीने आपला उजवा हात वरती करायचा चाल लवकर कर उजवा हात वरती कर लवकर उजवा हात वरती ठेव डोक्यावरती ए पोरी ए पोरा ठेव ठेव डोक्यावरती आयुष्य दिलं तुला बापानं ए नालायक आयुष्य दिलं तुला बापानं आता 1 मिनिट बापासाठी दे झाक डोळं पोरी झाक झाक हे झाक डोळं झाक झाक आणि आण बापाला डोळ्यासमोर पोरी 1.5 वर्षाची होतीस तेव्हा रोज बापाला मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी आण त्या बापाला डोळ्यासमोर पोरी तुला बाप नसल तर माझा तात्या तुझ्यासाठी बापासारखा उभा आहे बघ तो शाळेतला सगळा शिक्षक तुझ्यासाठी उभा आहे बघ पोरी मला डोळ्यासमोर आण पोरी तुला बाप नाही एकटं समजू नकोस बघ हा वाघासारखा माझा तात्या तुझ्या पाठीशी उभा आहे बघ हा आला का तुझा बाप आता मार मिठी बापाला आणि सांग बापाला पप्पा पप्पा खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मी फसणार नाही पप्पा माझा जीव गेला तरी चालेल पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्या आत्मविश्वासानं मी परत येईन पप्पा मी कुठल्याही लांडग्याच्या हाती लागणार नाही पप्पा 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 यू आर माय हिरो पप्पा आय लव्ह यू पप्पा आय लव्ह यू पप्पा हे नालायक हरामखोरा घे शपथ मी कुठलंच व्यसन करणार नाही मी कुठल्याच पोरगीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसवणार नाही हे घे शपथ पोरी घे शपथ आज नाही तर परत कधीच नाही पोरी सगळ्यांनी आपला हात खाली घ्यायचा शांतपणे बसा जिथं जागा मिळेल तिथे बसा आता सध्या हा 2 मिनिट 2 मिनिटांमध्ये थांबतो बघ सब मंगल है सब आनंद है तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो तेरा मंगल हो मेरा मंगल हो ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या मातीतून झाली आहे त्या मातीमध्ये आज तुम्ही आम्ही घेतलेली ही शपथ आहे
बस मी इथं थांबतो, पण थांबत असताना कुठल्या लेकीला आपल्या बापाविषयी फक्त थोडक्यात एकच मिनिटासाठी एक मुलगा पाहिजे आणि एक दोन लेकी पाहिजे. हा, कोणाला बोलायचं आहे लगेच आपला हात वर करायचा आहे. कोणाला बोलायचं आहे आपल्या बापाविषयी लगेच. मला माहिती आहे प्रत्येकाला व्यक्त व्हायचं असतं, पण एका मिनिटासाठी थोडक्यात आपल्या बापाविषयी कोणाला बोलायचं आहे? कमी यार. यस यस माझी वाघीण, चल लवकर. इकडं पोरांच्या मध्ये एक दोन. हा, चल लवकर. माझे वडील खूप चांगले आहेत, पण मी आतापर्यंत कधीच त्यांना चांगल्या वागणुकीचा दर्जा दिला. पण आज हे व्याख्यान ऐकल्यापासून मी रोज त्यांच्या पाया पडेल आणि त्यांचा आदर राखेल. मी माझ्या पप्पांना आजपर्यंत कष्ट करताना बघितलं होतं, पण त्यांचं कष्ट कधीच मी समजलं नव्हतं की ते माझ्यासाठी एवढं करतात. मी कधीच माझ्या पप्पांना एवढं नव्हतं केलं की ते माझ्यासाठी करतात. मी त्यांच्याशी कधीच चांगले नव्हते वागले. म्हणजे मला मनात हे असेल की माझा पप्पा मला फ्रीडम देत नाही, पण मला आता कळलं की माझे पप्पा माझ्यासाठी सगळं करतात. मला माझे पप्पा खूप आवडतात. माझे पप्पा खूप चांगले आहेत. माझे पप्पा माझ्यासाठी सगळं करतात. मला काही हवं नको हे पण माझे पप्पा बघतात. आपल्याला असं वाटतं की आई आपली काळजी घेते म्हणून फक्त आईच आपली काळजी करते असं नसतं. आपल्याला आपला बाप काळजी करताना दिसत नाही. जसं आता सर म्हणाले, एखाद्या दिवशी जर आपला बाप झोपला असेल तर त्याच्याकडे बघावं, त्याच्या पायांची काय अवस्था असते, त्याच्या कपड्यांची काय अवस्था असते. एखाद्या दिवशी खरंच तुम्ही रात्री उठून बघा की आपला बाप आपल्यासाठी काय करतो. आपला बाप आपल्यासाठी त्याचं अख्खं आयुष्य घाण टाकायला तयार. आय लव्ह यू पप्पा. शांत. मुलांच्यातून कोण बोलणार आहे? लगेच शेवटची प्रतिक्रिया. थांबायचं आहे तेही शांतपणे. आपल्याला असं वाटतं की आपले पप्पा आपल्याला कोणत्याच गोष्टीत फ्रीडम देत नाही, पण असं नसतं. माझे पप्पा मला प्रत्येक गोष्टीत फ्रीडम देतात आणि मी प्रत्येक गोष्टीत, आज मी कुस्ती पण खेळते, मला जे आवडते ते सगळं करते मी. माझे पप्पा सगळ्या गोष्टीत मला फ्रीडम देतात आणि असं त्यांचं नसतं की ही गोष्ट करू नको. प्रत्येक गोष्टीत माझे पप्पा माझ्या साईडने असतात. म्हणजे ते बोलतात तुला हे करायचं ना तू कर, मी तुझ्या मागे. आय लव्ह यू पप्पा, थँक्यू. मी दोनच शब्द सांगतो. माझा बाप आणि माझी आई हे माझ्यासाठी सर्वस्व आहे, सर्वस्व. हे जग मला कुठे भेटणार नाही. ते मला दररोज दिसतं. ते अख्खं जग म्हणजे माझे आई वडील. ठीक है, सब मंगल है, सब आनंद है. कोण आहे? कोणाला बोलायचं? माझे पप्पा आता इथं नाहीत, पण माझे पप्पा माझे जीव आहेत. या विचार मंचावरून मी एवढंच सांगतोय बाळांनो, आयुष्यात काही अडचण आली तर या मातीमध्ये तात्यांच्या सारखी आणि त्यांच्या सहकार्यांच्या सारखी माणसं जिवंत आहेत आणि ती तुम्हाला तुमच्या बापासारखे आहेत. लक्षात घ्या. रात्रीच्या कितीही वाजू देत तुमच्यासाठी ते सदैव तयार आहेत. हे कधीच कोणी विसरायचं नाही. आणि आलंच लांडगा आडवं तर त्यांनाही तोडण्यासाठी आम्ही सगळे आता या देशातली पोरं तयार आहोत. पण आमच्या लेकी वाचल्या पाहिजेत. बस, खबरदार. आपण
थोड्या मोठे झालो की आपल्याला असं वाटतं, आपल्या मुलींना तर खूप वाटतं, आपल्याला आई वडील आपले फ्रीडम देत नाही, मुलींना छोटे कपडे घालायचे असतात, खूप फिरायचं असतं. पण त्या बापाची तळमळ त्यांना कळत नाही की या जगामध्ये इतके लांडगे आहेत ना की मुलीला स्वतः नीट वावरता सुद्धा येत नाहीये. मी एवढंच सांगेन, मुलींनी कधी आपल्या बापाला कमजोर समजू नका. बाप आपल्यासाठी खूप अनमोल ठेवा आहे आणि याला आयुष्यभर जपा. शेवट. माझ्या पप्पाने माझ्यासाठी खूप केलं, पण आजपर्यंत कधीच त्यांना समजू. बस शेवट. मला आई पण आहे, वडील पण आहेत, पण मी वडिलांना मान देत नाही जास्त, कारण त्यांना व्यसन आहे. मी मम्मीला एवढा मान देते, मी जगात कोणालाच एवढा मान देत नाही आणि पुढे सुद्धा आईलाच मान देईल. तुझ्या पप्पांशी बोलतो बाळा, हा? तुझ्या मनात असलेले सगळे गैरसमज दूर होतील, काळजी करू नका. चला, तात्यांच्या माध्यमातून आज मला इथं पुन्हा उभं केलं. आपल्या लेकरांच्या सेवेसाठी इथं मी उभा होतो. मुखातून काही माझ्या चुकीचा शब्द गेला असेल तर नक्कीच मला माफ करा आणि खूप खूप आभारी तात्या. आपल्याही ऋणात तर राहू इच्छितो. अशीच सेवा करण्याची संधी मला द्यान. माझ्या पाठीशी उभं राहा. 31 डिसेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्रातली एकही लेख खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसू देणार नाही आणि 2027 पर्यंत या राष्ट्रातली छत्रपतींची एकही लेख खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही आणि आमची लेकरं कोणतंच व्यसन करणार नाहीत. आज ही शपथ या छत्रपतींच्या मातीतून घेतो, आपल्या ऋणामध्ये राहतो आणि मी इथं थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय.